राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानं कामगार सेनेचं आंदोलन मागे घेण्यात आलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील शहरालगत असलेला श्री महालक्ष्मी मंदिर चौकात वाढते अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या आमरण उपोषण तात्पुरती स्थगिती करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने गुरुवार दिनांक 21 रोजी श्री महालक्ष्मी मंदिर चौक येथे सकाळी 11:30 वाजता कामगार नेते विष्णू कारंपुरी महाराज यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली। या उपोषणात उपशहर प्रमुख शिवा ढोकळे, शहर उत्तर संघटक जर्गेस मुल्ला, रेवन बुक्कानुरे, शिवा ढोकळे, कामगार सेनेचे सहसेक्रेटरी विठ्ठल कुराडकर, युवती सेनेच्या शहराध्यक्ष रेखा आडकी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिल्या। यावेळी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अधिकारी श्री पांडे, श्री एमुल यांनी उपोषण स्थळी येऊन लवकरात लवकर म्हणजे तात्काळ अपघातीमुक्त चौक करण्याचे लेखी पत्र दिले आणि तात्पुरती वाहनांची गती कमी करण्यासाठी छोटे गतिरोधक बसवण्यात येईल असं सांगितलं। महानगरपालिकेच्या माध्यमातून सिग्नल बसवण्यात येईल असे देखील पत्र दिले। आंदोलनात गुरुनाथ कोळी, बिपिन साबळे, गोवर्धन चिलवेरी, श्रीनिवास बोगा, प्रशांत जक्का, पंडित पाटील, व्यंकटेश गुजर, बसवराज मडिवाळ, गोविंदराज कनकी, उमेश गोने, राधिका इप्पा, निर्मला दासी, स्वरूपा मादास, लक्ष्मीबाई इप्पा, अक्षय चिलवेरी, पप्पू शेख, रमेश चिलवेरी, अजय कारंपुरी, अप्पा चिलवेरी यांच्यासह विडी कामगार, यंत्रमाग कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझ्या उद्या आयुष्यात राजकारणात पाहिलं नाही। आज इथली अशी परिस्थिती आहे अक्कलकोट रोडची, यामध्ये 80% कामगार मुलं असतात, मुली असतात, लहान लहान शाळेतले मुलं जात असतात। महाराजांनी याच्या अगोदर बी आंदोलन केलंय, इथे गतिरोधक बसवा, ब्रिज तयार करा, तर झोपेचा सण घेतो हा सरकार। मला असं वाटतंय या सरकारला तुम्ही खास करून इथल्या लोकांना सांगू इच्छितो की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे आंदोलन केले नाही तर पुढच्या वेळी या येथील भागातील लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे। तर ही परिस्थिती उद्या जीव नाही जायला पाहिजे कुणाचं। मी आपल्याला उदाहरण देतो, हे सरकार कुणाचं असो, हा सरकार कुणाचा असो, कुठेतरी घात घडला किंवा अपघात घडला तर पोलिसांना पोलीस लोक मदत करू शकतात। या सरकार झोपेचं सांगून झोपलेलं आहे। या सरकाराला, या शिंदेना आणि फडणवीसला सांगू इच्छितो, अरे किती वर्ष झोपेचं सण घेतो रे, तुमच्या खुर्चीसाठी लोकांचं बकरं करू नका म्हणलं। तुमच्या खुर्ची आज जाईल, उद्या येईल, हा भाग वेगळा। तर मी एक आव्हान करतो या सरकाराला, जर पुढच्या आमच्या आंदोलनाच्या आत ही जर ब्रिज सिग्नल नाही झालं तर या सरकारच्या घरासमोरच आम्ही आंदोलन करू। आम्हाला आमरण उपोषण मागे घेण्याचे विनंती पत्र दिलेले आहे। त्या आधारे राष्ट्रीय महामार्गाचे प्रमुख अधिकारी पांडे साहेब, त्यांचे सहकारी येमुल साहेब या ठिकाणी येऊन आम्हाला पत्राद्वारे कळवलं की आम्ही काय उपाय करणार आहोत, ते उपाय तुम्हाला आम्ही लवकरात लवकर करून देऊ अशा प्रकारचे शब्द त्यांनी दिलेले आहे। जे उपाय त्यांनी करणार आहेत ते आपल्यासमोर मांडण्याचं मी विनंती करतो। एक मिनट, मला अभी जो उपोषण था महाराज साहब का, जो हमने देखा कि ट्रैफिक को काफ़ी दिक्कत है, तो उसके हिसाब से जो हमने शॉर्ट टर्म मेजर में अभी रंबल स्ट्रिप हम प्रोवाइड कर रहे हैं, जो आप देख सकते हैं यहाँ पर अभी चल रहा है थर्मोप्लास्टिक पेंटिंग का काम। इसके अलावा हम लॉन्ग टर्म मेजर में एक फुट ओवर ब्रिज का प्रोविज़न हम देने वाले हैं, जिसमें गाड़ियों के बाइक के लिए भी रैम्प प्रोवाइड की जाएगी, जो कि हमने मुंबई ऑफिस को भेजा है अप्रूवल के लिए। उसका जैसे अप्रूवल होता है तो काम शुरू होगा। इसके अलावा महाराज साहब की जैसी मांगनी है कि क्रॉस मूवमेंट में बहुत सारे ट्रैफिक है, तो इसमें सोलापुर म्यूनसिपल कॉर्पोरेशन से निवेदन उनका है कि सिग्नल बैठाया जाए यहाँ पे। तो हम भी उनको ये आश्वासन देते हैं कि हम भी एसएमसी को ये पत्र देंगे कि ये इस पर आगे की कार्रवाई की जाए। अभी स्पीड ब्रेकर बना दिया, वो स्पीड ब्रेकर कौन सा हाइट का है वो, मतलब नहीं, स्पीड ब्रेकर क्या है कि नेशनल हाईवे में सुप्रीम कोर्ट के डिसीजन के हिसाब से अलाउड नहीं है, तो अभी हम बस रंबल स्ट्रिप प्रोवाइड करते हैं ताकि गाड़ी वाइब्रेट हो और वो स्पीड उसकी कम हो जाए। फिर रूपा भवानी रोड तामलवाड़ी के पास जो लेवल पे बना है 5-6, वैसे नहीं बना सकते क्या इधर? वही बना रहे हैं, वही बना रहे नहीं, वो अलग है।
वो फाइबर का है। फाइबर का जो बिल्डर हाईवे का फिर उधर नेशनल हाईवे को है तो सर 5 mm, 10 mm, 15 mm ऐसे 3 लेवल के अलग अलग रंबल स्ट्रिप्स प्रोवाइड करेंगे ताकि गाड़ी और गाड़ी स्लो हो जाएगी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अक्कलकोट रोडवरील सोलापूर अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी चौकात हा नवीन रस्ता झाल्यापासून दररोज एक ना एक अपघात होत असतो. हे रस्ता केल्यानंतर या भागातील कामगारांचा विचार केला गेला नाहीये, रहिवाशांचा विचार गेला नाहीये आणि यात्रिकांचा विचार केला नाही. अशा प्रकारे हे जीवघेण्याचा रस्ता बनलेला आहे. म्हणून आम्ही राष्ट्रीय महामार्ग अधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब, महानगरपालिका आयुक्त या सर्वांना निवेदन दिलं की या रस्त्यामुळं आपण जीव जायचं, अनेक गरिबाचे जीव जाण्याचं या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि जीव जात आहेत. तुम्ही यासाठी उपाय करा, तात्पुरता उपाय स्पीड ब्रेकर करा आणि सिग्नल बसवा. हे जे आंदोलन पुकार झालं आहे याच्या अगोदर आमचे कारंपुरी महाराष्ट्र शिवसेनेचे वरिष्ठ नेते वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिली, चर्चाही केलेली आहे की बाबा ह्या महालक्ष्मी मंदिराजवळ भुयारी मार्ग व्हावं किंवा सिग्नल उभा करावं किंवा स्पीड ब्रेक वगैरे काही तर काही लोकांचे हातपाय सुटणे, जीव जाणे हा जो प्रश्न आहे हे सुटण्यासाठी सगळे आणि चर्चा, पत्रव्यवहार सगळं केल्यानंतर बी प्रशासन जागे होत नाही. त्यामुळे आज आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि ह्यातूनच आमच्या आंदोलनाचा एक भाग दिसून येत आहे की आमचे पोलीस कर्मचारी बंधू दोन तिघं आता वाहनाला थांबून सोडण्याचा प्रयत्न करतात. वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्रशुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा. मंत्र, तंत्र, यंत्रशास्त्र, दश महाविद्या, देवता, तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न, नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन. रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या, बुद्धी, मेधा, प्रज्ञा, कीर्ती, यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन. अखंडित महालक्ष्मी कृपा, लक्ष्मी स्थिर प्राप्ती, व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र, ध्यान, उपासना, व्रत शास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन. गृह क्लेश, शत्रुपीडा, कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ, आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह, गृहारंभ, वास्तुशांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग, जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय. पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर, श्री मार्कंडेय रुग्णालय मागे, न्यू पाछापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.